खरं तर हा जो आमचा विजय हा फक्त आणि फक्त हा काकांसाठी आणि ज्यांनी एवढ्या 5 वर्षात जेव्हापासून निवडणूक झाली नाही तेव्हापासून काकानंतर ज्यांनी मला बाहेर काढलं, जे माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं, हा फक्त विजय त्यांचाच आहे. हा विजय माझा नाही तर त्यांचाच आहे, जनतेचा विजय हा. कारण हा इलेक्शन हे सगळ्या जनतेने हातात घेतलं होतं. खरं तर आमचे विरोधक आहेत, त्यांनी आम्हाला भरपूर काही गोष्टी केल्या, आम्ही भरपूर गोष्टी सहन केल्या, पण आम्ही फक्त आम्हाला काकांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही फक्त आणि फक्त संयममध्ये राहिलो. आणि आज आम्हाला माहिती होतं की आज ना उद्या आमचा दिवस येणार आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. सर्वात मोठी आघाडी सर्व उमेदवारांमध्ये तुम्हाला आहे, तर मतदाराकडून हा दिलेला कौल आणि त्यांच्या येणाऱ्या काळात प्रश्न सोडवण्याचा कसा प्रयत्न करणार? 100% मी मागं पण माझ्या भाषणात बोललो होतो की मी उद्याच्या 5 वर्षात जर कोणाच्या कामात आलो नाही किंवा कोणाच्या सुखात आलो नाही, मी माझ्या वडिलांचं नाव दत्तकाका साने हे मी नाव माझ्या पुढे लावणार नाही. त्यामुळं पुढचे 5 वर्ष मी 100% जनतेसाठीच काम करणार. खरं तर नावाप्रमाणे तुम्ही यश या निवडणुकीत मिळवलंय, परंतु हे यश पाहण्यासाठी तुमचे दिवंगत दत्तकाका आज नाहीत, त्यांची किती आठवण किंवा त्यांच्या काय नाही, भरपूर आठवण येते. अक्षरशः आमचे सगळे सहकारी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढतात आणि खरंच आज ते पाहिजे होते. जर ते असते तर आज मी नसतो, मी बाजूला असतो उभा. त्याच्यामुळे आज ते 100% पाहिजे. हा विजय त्यांचाच आहे. खरं तर या प्रभागातील अजूनही 2 उमेदवार तुमच्यासोबत आघाडीवर आहेत, एक उमेदवार कुठेतरी पिछाडीवर आहे. या पॅनलचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुम्ही केलं होतं. प्रभागातील जनतेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे प्रभागातील जनतेने साथ दिली, विरोधकांना ही कुठेतरी हे चपराक म्हणावी लागेल. हा 100% आम्ही खरं जनतेतली माणसं आहोत. आम्ही जे आमच्यासोबत जे होते तिघंजण ते कायम जनतेत राहिलेले आहेत. त्यांनी लोकांची कामं केलेली आहे, लोकांच्या सुखात दुःखात हे राहिलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये 20-25 वर्ष समाजकार्य झालेलं आहे. म्हणून 100% कौल हा आम्हालाच भेटणार होता.